हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं आहे की किमया समरला ऑफिसमध्ये फोन करते आणि बोलते की सॅम निघालास का? तेव्हा समर बोलतो की हो झालं आहे माझं, निघतोच थोड्या वेळात आणि मी तुला गाडी पाठवतो आहे घ्यायला. तेव्हा ती बोलते की ओके. तेव्हा फोन ठेवल्यावर आनंद येतो. आनंद विचारतो की काय झालं? तेव्हा समर बोलतो की अरे यार मला सांग या किमयाला कुठे घेऊन जाऊ? तेव्हा आनंद बोलतो की आपले ते ठिकाण बेस्ट बेस्ट ठिकाण सांगतो मी. तेव्हा समर बोलतो की हां पण कुठलं? तेव्हा आनंद बोलतो की अरे बेस्ट ती नाही का गाडी त्यात वरती ओपन गाडी असते त्यात ते लहान मुलांना फिरवतात तसं मुंबई दर्शन घडवून आण तिला. तेव्हा समर बोलतो की अरे एवढ्या उन्हातान्हात अजून ती वैतागेल माझ्यावर, एखादं इंडोर ठिकाणीच घेऊन जातो मी, पण किती दिवसापासून घेऊन नाही गेलेलं नाही आहे, तिथेच घेऊन जातो. तेव्हा आनंद बोलतो की ठीक आहे घेऊन जा. इकडे रोहन बाबांचे आशीर्वाद घेत असतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय चाललं आहे, कसले आशीर्वाद घेतो आहेस? तेव्हा तो बोलतो तेव्हा मंदाकिनी बोलते की द्या द्या आशीर्वाद द्या, थोडं नातवंडांचा पण आशीर्वाद द्या. मंदाकिनी आता नातवंडांसाठी मागे लागलेली असते. तेव्हा रोहन बोलतो की आई प्लीज त्या बाबांनी दिलेला आशीर्वाद पुरेसा आहे. तेव्हा रोहन पटकन पेढे देतो आणि बोलतो की अरे देवा आला आणि पेढे वाटतो. तेव्हा मंदाकिनी बोलतो की काय रे पेढे वाटणं चाललं आहे त्या दिवशी पण आज पण गुड न्यूज आहे की काय? तेव्हा आदिरा बोलते की हो आई गुड न्यूज आहे. तेव्हा मंदाकिनी खूप खुश होते. तेव्हा आदिरा बोलते की आई आई प्लीज प्लीज ती गुड न्यूज नाही, गुड न्यूज आहे म्हणजे. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय लॉटरी लागली? तेव्हा रोहन बोलतो की काय बोलतेस आई, लॉटरी वगैरे काही नाही. तेव्हा रोहन सांगतो की बाबा आई माझं खूप कॉलेजपासून स्वप्न होतं बघा की स्वतःचं एक स्टार्टअप असावं. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय असतं हे स्टार्टअप? तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की आता सांगतोय ना तो काय मध्ये मध्ये करते. तेव्हा रोहन बोलतो की माझं स्टार्टअप स्वतःचा बिझनेस असावं हे माझं स्वप्न होतं आणि आता ते माझं स्वप्न पूर्ण होत आलं आहे, कारण की आदिराच्या दादाने पिंट्या दादाने माझ्या स्टार्टअपसाठी फंडिंग करायचं ठरवलं आहे. तेव्हा आदिराई सांगते की आजच त्याचं प्रेझेंटेशन होतं आणि रोहनने कमालपेक्षाही खूप जास्त भारी प्रेझेंटेशन दिलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की फंडिंग म्हणजे फंडिंग वगैरे मला कळतं, पण जावई बापू पैसे देणार आहे. तेव्हा रोहन बोलतो की अजून दिलेलं नाही, शब्द टाकलाय पण देतीलच ते. तेव्हा मंदाकिनी बोलते की म्हणजे देणार आहे ना रोहन, त्यांनी पैसे दिले की पहिले मला ते पैसे दाखव, मला असं मन भरून पैसे बघू दे, मला बघायचे ते. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की ते पैसे तुला दाखवायला देणार नाही आहे, ते रोहनच्या बिझनेससाठी देणार आहे, कळलं का? तेव्हा मंदाकिनी बोलते की हो पण तरीही म्हणजे आपण श्रीमंत होणार. तेव्हा तिचे मोठे मोठे स्वप्न सुरू होतात की रोहन आपण श्रीमंत होणार, बाप रे ही गरिबी नको. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की तुला लाज नाही वाटत का, ही अशी जशी काय बोलते की हिला 2 वेळेचं खायलाही नाही मिळत. तेव्हा मंदाकिनी बोलते की मिळतं खायला, मी कुठे नाही म्हणते, पण आपण श्रीमंत होणार रोहन. आपण सगळ्यात पहिले ना मोठा फ्लॅट घेऊया, मग मोठी अशी गाडी आणि माझी एक छोटीशी विनंती, छोटासा नेकलेस करशील मला, आईसाठी करशील ना नेकलेस? तेव्हा रोहन थोडासा मान हलवतो. तेव्हा स्वानंदीचे बाबा पुन्हा बोलतात की तुला लाज नाही वाटत का गं? अगं तू ती डिमांड काय करते? तो त्याच्या भवितव्यासाठी हे सगळं करतो आहे, त्याच्या आयुष्य पुढे आहे ना. तेव्हा आदिरा बोलते की आई आई बाबा प्लीज आता आपण भांडायचं नाही आहे, कारण की आज हा सगळ्यात स्पेशल मोठा दिवस आहे आपल्यासाठी. तेव्हा आदिरा बोलते की त्यामुळे आता आपण रोहनला सेलिब्रेट करूया. तेव्हा रोहन त्याच्या बाबा त्याला बोलतात की रोहन तुझं खूप कौतुक वाटतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की मलाही खूप कौतुक वाटतं, आता आपण श्रीमंत होणार, आपण श्रीमंत होणार सुष्मिता. तेव्हा मंदाकिनी खूप खुश असते. तेव्हा रोहन त्याच्या आईजवळ बोलतो आणि बोलतो की तुलाही थँक्यू. आणि सुश बोलते की किती क्यूट आहे माझा भाऊ. तेव्हा रोहन आदिराजवळ बोलतो आणि बोलतो की सुश तुला माहिती आहे का क्यूट कोण आहे? तुझी वहिनी. तेव्हा आदिरा बोलते की ओ तेव्हा रोहन बोलतो की क्यूट सगळ्यात तुझी वहिनी आहे. तेव्हा आदिरा बोलते की रोहन. तेव्हा सुश पटकन फोटो काढतो. तेव्हा आदिरा बोलते की चिअर्स टू ऑल आणि तेव्हा ते सगळे खुश होऊन फोटो काढतात. इकडे स्वानंदी एका क्लायंटला टुरिस्ट प्लेसेसबद्दल एक्सप्लेनेशन करत असते. टुरिस्ट प्लेस कसे एक्सप्लोअर करायचे आणि ते कशी तुमची ट्रिप होणार आहे याबद्दल ती सांगत असते. इकडे समर किमयाला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन येतो. तेव्हा समर विचारतो की किमयाला कशी वाटली? तेव्हा किमया बोलते की एकदम छान आहे रे, मला वाटलं नव्हतं की मुंबईतसुद्धा एवढे छान छान रेस्टॉरंट असतील. समर किमयाला ज्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन येतो त्याच रेस्टॉरंटमध्ये स्वानंदी क्लायंटसोबत असते. स्वानंदी क्लायंटसोबत बोलत असते तेवढ्यात ती बोलते की तुम्ही हे पम्पलेट चेक करून घ्या, तोपर्यंत मी आलीच. तेव्हा स्वानंदी फोनची रेंज नसते म्हणून फोनची रेंज शोधत बाहेर जात असते. तेवढ्यात समरला जाऊन धडकते. तेव्हा समर बोलतो तुम्ही इथे?
तेव्हा स्वानंदी बोलते की हो तुम्ही इथे कसं. तेव्हा समर बोलतो की मी किमयाला घेऊन आलो होतो, या रेस्टॉरंटबद्दल बरंच ऐकलं होतं, तर तुम्ही इथे आमच्यासोबत. किमया ही सेल्फी काढत काढत बाजूला असते, त्याच्यामुळे तिने अजून या दोघांना बघितलं नसतं. तेव्हा समर बोलतो की तुम्ही इथे कसं. तेव्हा स्वानंदी बोलते की ते क्लायंटबरोबर मीटिंग होती, त्यांचं इथून ऑफिस जवळ होतं म्हणून इथे भेटायला आली. तेव्हा समर बोलतो पण मी पण इथेच, योगायोग बघा शेवटी भेटणारे भेटतातच. तेव्हा समर बोलतो की असंही बघा ना, आपण रेस्टॉरंटमध्ये एकत्र जात नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. तेव्हा समर थोडा शांत होते. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही कुठे. तेव्हा समोर बोलतो की घ्या माझे खाण्याचे चोचले सगळे तुम्ही घरीच पुरवतात, मग बाहेर कसं जाणार. तेव्हा स्वानंदी बोलतो की लग्नाच्या आधी गेलो होतो आपण. तेव्हा समर बोलतो हो आठवलं. तेव्हा स्वानंदी आठवण करून देते, तिथे नाही का त्या वेटरला ग्लास धुवून असं चिमट्यात आणायला लावले होते. तेव्हा समोर बोलतो की तुम्ही आता सगळं हे इथे सांगणार आहेत का. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काय विचित्र वाटलं होतं, तुम्ही आता फक्त जेवणावर सॅनिटायझर मारणार एवढंच वाटलं होतं. तेव्हा समोर बोलतो की बास आता. तेव्हा समोर बोलतो आणि तुम्ही मला. तेव्हा समोर बोलतो की मी चुकीचा होतो तेव्हा स्वानंदी बोलते की हां. तेवढ्यात किमया फोटो किमया सेल्फी काढत मागून समरला धडकते. तेव्हा ती स्वानंदीकडे बघते आणि बोलते की अगं स्वानंदी तुला माहिती होतं का आम्ही इथे येणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. तेव्हा समर बोलतो की नाही त्यांच्या क्लायंटची इथे मीटिंग होती म्हणून त्या इथेच भेटल्या. तेव्हा किमया बोलते की समर चालणार आहे, आपण पण काहीतरी कुठेतरी बसूया. तेव्हा स्वानंदी बोलते की मी आलेच. स्वानंदी चालली जाते आणि किमया समरला ओढत दुसऱ्या टेबलवर घेऊन जाते. किमया दुसऱ्या टेबलवर समरला घेऊन जाते आणि त्याच्यासोबत सेल्फी काढत असते. स्वानंदीला हे बघून खूप वाईट वाटत असतं. किमयासारखी सेल्फी काढायला म्हणत असते. तेव्हा समर बोलतो की बस ना यार, आता काहीतरी बोलूया ना. तेव्हा किमया बोलते की जाऊ दे मी माझंच काढते. स्वानंदी तिच्या क्लायंटच्या समोर बसलेली असते आणि तिचं लक्ष पूर्ण समरकडे असतं. समरचं लक्ष स्वानंदीकडे जातं. तेव्हा स्वानंदी त्याच्याशी स्माईल करते आणि पुढे बघते. पुन्हा समरचं लक्ष किमयाकडे गेल्यावर स्वानंदी पुन्हा स्टेअर करत असते त्यांना. तेव्हा स्वानंदी स्वप्नात हरवते आणि त्या रेस्टॉरंटमध्ये समोरसोबत ती एकटीच डान्स करत असते, साल्सा करत असते, असं ती स्वप्नी बघत असते. तेवढ्यात तिचा क्लायंट बोलतो की मॅडम शिमलाचा स्टे जरा वाढवता येईल का. तेव्हा स्वानंदी स्वप्नातनं बाहेर येते. तेव्हा स्वानंदी थोडी होशमध्ये येते आणि बोलते की हां ऑफकोर्स वाढवता येईल, तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. इकडे किमया वेट्रेसला बोलत असते की असं कसं यार, लंडनमध्ये हा प्रॉब्लेम मला कधीच नाही आला. इकडे किमया आणि समर बोलत असतात. स्वानंदी इथे येते क्लायंटला थोडं 1 मिनिट काढून. तेव्हा स्वानंदी त्यांना विचारते की काय झालं आहे. तेव्हा किमया बोलते की बघ ना यार, यांच्या मेन्यूमध्ये ग्लुटेन फ्री काहीच नाही आहे. तेव्हा समर बोलतो की अगं थांब ना, पण जरा आपण गप्पा मारूया, तोपर्यंत स्वानंदी मॅडमची मीटिंग संपल्यावर ते आपल्याला जॉईन होतील. तेव्हा किमया बोलते की नाही यार बोर झालं आहे मला, आपण दुसरं कुठलं तरी रेस्टॉरंट बघूया. तेव्हा समर बोलतो की अरे. तेव्हा किमया त्याला जबरदस्ती ओढून घेऊन जाते आणि बोलते की स्वानंदी आपण घरी भेटूया. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की सॉरी स्वानंदी मॅडम, आणि किमया त्याला ओढून घेऊन जाते. इकडे स्वानंदी घरी येते तेव्हा समरही आलेला असतो आणि काम करत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की काय हो तुम्ही इथे कसे, तुम्ही तर फिरायला जाणार होते ना. तेव्हा समर बोलतो की काय आलो, अगं किमयाची नेहमीची सवय आहो, त्या काय ना झालं फिरते आणि बोर झाली की मग काय आलो घरी. तेव्हा स्वानंदी बोलली की मला वाटतं फिरतच असणार म्हणून. तेव्हा समर बोलतो की सॉरी हां आम्ही असं निघून आलो म्हणून. बरं तुमची कशी मीटिंग झाली क्लायंटची. तेव्हा स्वानंदी बोलते की अगदी व्यवस्थित. तेव्हा स्वानंदी समरला रोहनला फंडिंग केल्याबद्दल थँक्यू बोलत असते आणि रोहनही तिला आणि समरही तिला बोलत असतो की अहो तुम्ही असं समजू नका की रोहन माझा रिलेटिव्ह आहे म्हणून हे मी करतो आहे, त्याच्यातलं पोटेन्शियल बघून मी करतो आहे आणि आदिरानेही उत्तम त्याला साथ दिली. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे वा हे तर छानच आहे की मग, म्हणजे आदिरा स्वतःचं काही करते हे ऐकून तर बरंच वाटलं आणि शिवाय कामात गुंतलेली राहील म्हणून घरातल्या कटकटीही कमी होतील, अशाबद्दल स्वानंदी सांगत असते. तेवढ्यात इकडे अर्पिता मल्लिकाला बोलत असते की मम्मा किमया किती मागे मागे करते गं समरदादाच्या. तेव्हा अर्पिता बोलते की स्वानंदीचा चेहरा बघून आहे ना मला तर खूप मज्जा येते. तेव्हा मल्लिका बोलते की निसा चेहरा बघून मज्जा यायचं नाही आहे, स्वानंदी रडायलाच पाहिजे. तेवढ्यात ते गप्पा मारत असतात स्वानंदी आणि किमयामध्ये कशी फूट पाडायची आणि समरसाठी स्वानंदीला कसं जळवायचं त्याबद्दल. तेवढ्यात अंशू येतो आणि बोलतो की मम्मा ओरडत येतो. तेव्हा अर्पिता बोलते की काय झालं अंशू, स्वानंदी काही बोलली का. तेव्हा अंशू बोलतो की खड्ड्यात गेली ती स्वानंदी. तेव्हा
अर्पिता बोलते तुला माहिती का आम्ही किमया आणि दादामध्ये जवळीक वाढून स्वानंदीला कसं करतो आहे ते. तेव्हा अंशू बोलतो की ते जाऊ द्या, बाकीच्या गोष्टी सोडा. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, रोहनला दादानी फंडिंग देण्यासाठी अप्रूव्ह केलं आहे. तुम्हाला कळतं आहे का दादा, मी घरात बसलो आहे जॉबलेस होऊन आणि तो दीड दमडीचा रोहन त्याला दादा हेल्प करतो आहे. तेव्हा मल्लिका बोलते की अरे फक्त हेल्प करतो आहे ना, फंडिंग देणार म्हणून कबूल केलं ना, दिली तर नाही बघ. सध्या आपला हुकुमी इक्का आहे किमया, कळलं ना. आधी आपल्याला किमयावर फोकस करायचा आहे, बाकी नंतर बघू. रोहनची झेप किती आहे ते मला माहिती आहे. इकडे किमया सकाळी सकाळी समरच्या पाठीमागे लागली असते की चल ना सॅम, चल ना सॅमोडी, चल ना. तेव्हा समर बोलतो की तरी पण नाही. तेव्हा किमया बोलत असते की चल ना. स्वानंदी बाहेर हॉलमध्येच बसलेली असते. तेव्हा किमया बोलते की चल ना मस्त जाऊया, जिलेबी खाऊया. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही त्यांना गोड कमी खायचं आहे, ते डाएटवर आहेत, त्यांचं स्ट्रिक्ट डाएट आहे. तेव्हा किमया बोलते की हो गं बाई, तुझ्या नवऱ्याला नाही गोड खाऊ घालणार. तेव्हा ती डोळा मारते. तेव्हा समर बघतो. तेव्हा किमया बोलते की नाही, खरंच नाही खाऊ घालणार, पण समर चल ना मॉर्निंग वॉकला. तेव्हा समर बोलतो की नाही नाही नाही. तेव्हा किमया बोलते की हे बघ, मला 3000 स्टेप कंप्लीट करायचे आहे, म्हणून मला वॉकला जायचं आहे आणि चल तू मॉर्निंग वॉकला जाऊया म्हणून. तेव्हा समर बोलतो की हे बघ, 3000 स्टेप माझ्याकडनं काही ह्या होणार नाही, मला नाही झेपणार एवढं. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो नाही होणार, त्यांना झेपवणार, त्यांना दमा आहे. तेव्हा किमया बोलते की काही नाही होत, त्याला तो कॉलेजपासून आहे, एवढं काही नाही येतात. तेव्हा समर बोलतो की हे बघा हे बघ किमया, एक काम कर, स्वानंदी मॅडमला वॉक करायला खूप आवडतं, त्यांना घेऊन जाय. तेव्हा किमया बोलते की सॅम तू वेडा आहेस का, मी एवढी लंडन इथं तुझ्यासोबत फिरायला आली, तुझ्या बायकोसोबत फिरायला आली का. तेव्हा ती जबरदस्त समरला घेऊन जाते. हे गुपचूप मल्लिका ऐकते आणि मल्लिका पुन्हा थिनकी टाकायला येते. तेव्हा मल्लिका बोलते काय गं हे कुठे गेले. तेव्हा स्वानंदी बोलते की मॉर्निंग वॉकला. तेव्हा मल्लिका बोलते की काय ही, हिला काही कळतं का, आता इतके दिवस तिचा बॉयफ्रेंड होता तोपर्यंत ठीक आहे, पण आता त्याची बायको आहेस तू आणि कोणासमोर काय बोलावं एवढंही तिला कळत नाही का. तेव्हा स्वानंदी बोलते की आपण बोललो की नाही याबद्दल. तेव्हा मल्लिका बोलते की हो अगं आपण बोललो, पण मला तुझी काळजी वाटते, मी 2 मुलींची आई आहे अगं. तेव्हा स्वानंदी बोलते की काकू प्लीज माझी एवढी काळजी करू नका, आय एम ऑल ओके, ते करतील मॅनेज त्यांचं. तेव्हा स्वानंदी बसून घेते, मल्लिकाही बसते आणि ती बोलते की अगं तसं नाही गं, मला काळजी वाटते तुझी, मीही 2 मुलींची आई आहे ना, आमच्या वेळेस नव्हतं बाई असं. हे काय एकदा लग्न झालं ते झालं, नंतर दुसऱ्याचाही काही संबंधही नसायचा आणि नावाचं काय भजं करून टाकलं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही बोला ना त्यांना. तेव्हा मल्लिका बोलते की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की बोला की सॅम नको म्हणत जाऊ. तेव्हा मल्लिका बोलते मी नाही बाई, ती किती झापेल, तुला माहीत नाही तिचा स्वभाव कसा आहे काय आहे ना, हे कसं वाटतं ते शी सॅम सॅम सॅमुडी. तेव्हा स्वानंदी बोलते की सॅमसंग. तेव्हा मल्लिका बोलते की तेच ते. तेव्हा स्वानंदी बोलते की काम करू मी. तेव्हा मल्लिका बोलते की हो कर तू काम, आणि मल्लिका तिथून निघून जाते थिनकी टाकून. इकडे मल्लिका पळत पळत अर्पिताकडे जाते आणि बोलते की अप्पी अप्पी अप्पी, तुला माहिती का काय झालं आहे, मी समर स्वानंदीमध्ये आता मस्त आगीचे तेल ओतून आली आहे, आता मस्त भडका उडणार. तेव्हा अप्पी बोलते की काय आहे, उन्हानेच एवढा भडका उठला आहे, अजून काय भडका उठणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते की अप्पी बघ तर तू, आता स्वानंदीला जाम समरवर चिडचिड होणार, ती समरवर चिडचिड करणार आणि तुला माहिती आहे, तुला असं वाटतं का समर तिची समजूत काढेल, कारण की समरला रिलेशनशिपवरनं कांगावा केलेला आवडत नाही. आता बघच तू मज्जा काय ती. इकडे स्वानंदी किचनमध्ये असते, विचार करत असते, तिला सारखं किमया आणि समर दोघं जवळ येतात हे आठवत असतं. तेवढ्यात तिथे चिंगी येते. चिंगी बोलते की वहिनी नाश्ता लावलेला आहे आणि फळंही चिरून ठेवली. तेव्हा स्वानंदीचं लक्षच नसतं. तेव्हा चिंगी बोलते की वहिनी. तेव्हा स्वानंदी बोलते की एक काम कर, फळं वगैरे कापून ठेव. तेव्हा चिंगी बोलते की अहो तेच सांगितलं आहे, फळं चिरून ठेवली आहेत मी. तेव्हा तेव्हा स्वानंदी बोलते की बरं ठीक आहे, सॅमसाठी नाश्ता लाव. तेव्हा चिंगी बोलते की अय्या तुम्ही दादांना सॅम बोलतात. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही, मी सॅम वगैरे नाही बोलत ते. तेव्हा चिंगी बोलते की त्या किमया मॅम कसे सॅम बोलतात ना, त्या सॅम एका शब्दावरनं असं वाटतं ना त्या दोघांची मैत्री किती घट्ट आहे, एकदम ते बेस्ट फ्रेंड वाटतात, आणि सॅम हा शब्द किती इंग्लिश वाटतो ना. स्वानंदीला खूप राग येत असतो, ती कुटायला घेते आणि जोरजोरात मनात बोलत असते की सॅम सॅम सॅम. तेव्हा चिंगी बोलते की काय झालं आहे,
तुम्हाला आवडलं नाही का? तेव्हा दादांना सॅम बोललेलं. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही, स्वातंत्र्य मिळाले आपल्याला, ज्याला जे हवेल ते बोलू शकतं. आणि स्वानंदी तिथून तणफण करत निघून जाते. इकडे समर आनंदबरोबर ऑफिसबद्दल बोलत असतो. तेवढ्यात किमयाचा फोन येतो आणि बोलतो की सॅम चल ना रे, आपण डेटवर जाऊया. तेव्हा समर बोलतो की काय? तेव्हा किमया बोलते की काय मी तुझ्यासाठी एवढ्या लांबून आली आणि काय रे, डेटवर आधी जायचो ना, तसं जाऊयात ना. तेव्हा तेव्हा आधी कसा घेऊन जायचा मला तसं. तेव्हा समर बोलतो की तेव्हा पॉसिबल होतं, आता मला काम आहेत म्हणून. तेव्हा किमया त्याच्यावर चिडचिड करत असते. तेव्हा समर बोलतो की बरं बाई ठीक आहे, मग कळवतो तुला म्हणून फोन ठेवतो. तेव्हा आनंद बोलतो की समर लोकेशन कोणतं ठरवूया. तेव्हा समर बोलतो की अरे बघ आता कुठेतरी, एक तर ही कसे कपडे घालते तुला माहिती आहे ना, आणि ते किती ऑड वाटेल, लोक घाबरायची हिला बघून. तेव्हा आनंद बोलतो की मी तिला किमयाबद्दल बोलतच नाही आहे, मी मीटिंगचं लोकेशन बोलतो आहे. तेव्हा समर बोलतो की अच्छा. तेव्हा समर बोलतो की बघ ना यार, कुठे घेऊन जाऊ आता मी हिला, हॉटेलमध्ये. तेव्हा आनंद बोलतो की हॉटेलमध्ये डेटला घेऊन जायचा विचार करतो आहेस ना. तेव्हा समर बोलतो की काय बोलतो आहेस तू. तेव्हा आनंद त्याला सांगत असतो की हे बघ. तेव्हा समर त्याला सांगत असतो की कशी यार ही, किती नाही केलं तर किती चिडचिड करते, असं तसं बोलत असतो. तेव्हा आनंद त्याला सांगत असतो की म्हणूनच ती मला कधी नाही आवडली, म्हणजे मुलगी म्हणून ती चांगली आहे पण ती खूप उथळ वाटते मला, आणि अशी स्वभावाची तुझी बायको असू नाही शकत. थँक गॉड ती तुझी बायको नाही म्हणून. तेव्हा समर बोलतो की हां तेच तर, की मी अशा स्वभावाच्या मुलीसोबत 2 तास मैत्रिणीला भेटणं ते वेगळं आहे, पण अशा मुलीसोबत मी आयुष्यभर, म्हणजे ते माझी बायको नाही राहू शकत. ते आनंद बोलतो की ठीक आहे, मी मीटिंगचं बघतो, तू बघ कुठे डेटला घेऊन जायचं ते. आणि आनंद तिथून चालला जातो. इकडे स्वानंदी आजीच्या रूममध्ये येऊन बसलेली असते आणि आजीशी बोलत असते आणि बोलते की तुम्हाला आवडतं का ती किमया असं यांना वेगवेगळ्या नावाने हाक मारते. तेव्हा आजी हसून बोलते की अगं कॉलेजच्या वेळेस तर खूप काय नावाने हाक मारायची ती, म्हणजे जास्त करून सॅमच बोलायची, पण मला तरी असं वाटतं ना पिंट्यानेही तिला किम म्हणून बोलावं. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही मला नाही आवडणार. तेव्हा आजीला स्वानंदीला स्वानंदीला जलस फील होतं, हे आजीला जाणवत असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही म्हणजे मला नाही आवडणार ना, त्यांचं एवढं चांगलं नाव आहे ना. तेव्हा आजी बोलते की काय झालं मग, मला तर वाटतं की शॉर्ट नावाने आवाज द्यायला पाहिजे, मी कसं पिंट्याला पिंट्या म्हणते. तेव्हा स्वानंदी बोलते की तुमची गोष्ट वेगळी आहे, तुम्ही फॅमिली आहे ना. तेव्हा आजी बोलते की हगं काय होतं मग, बरं जाऊ दे, मी ना थोडं फेरफटका मारायला जाते तू. तेव्हा आजी शंकेने स्वानंदीला विचारते तू येतेस. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. तेव्हा आजी चालली जाते. स्वानंदीला एक फोन येतो. तेव्हा स्वानंदी फोन उचलते. तेव्हा समर बोलतो की आपण बोलू शकाल का. तेव्हा स्वानंदी बोलते की फोन उचलला आहे म्हणजे आपण बोलू शकतो आहे. तेव्हा समर बोलतो की असं का बोलताय तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की असं म्हणजे. तेव्हा समर बोलतो की असं चिडून. तेव्हा स्वानंदी बोलते की मी चिडून नाही, मी नॉर्मलच बोलते. तेव्हा समर बोलतो की बरं असू द्या, कॉफी प्यायला येणार का. तेव्हा स्वानंदी बोलते की काय. तेव्हा समर बोलतो की कॉफी ती अशी नारंगी रंगाची असते, ती पिल्यावर तरतरी येते, गप्पा मारायला मज्जा येते. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कोणाला फोन केला आहे, मी तुमची मैत्रीण नाही. स्वानंदी बोलते. तेव्हा समर बोलतो की हे बघा मी कोणाला फोन करतो ना हे बघूनच फोन करतो. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला अशी शंका का आली. तेव्हा स्वानंदी बोलते का हो आली अशी शंका, मला असं वाटलं की त्या किमयांचा फोन डायल करायचा होता, चुकून मला लागला. तेव्हा समर बोलतो की अहो किमया कॉफी प्यायला म्हणत होती तर मला असं वाटलं की तुम्हालाही विचारावं. तेव्हा स्वानंदी बोलते की अच्छा म्हणून. तेव्हा समर बोलतो की अहो काल पण मी तुम्हाला विचारलं होतं, पण योगायोगाने आपण भेटलो, पण आता म्हटलं की आता मुद्दा म्हणून विचारून बघूया. तेव्हा स्वानंदी बोलते की माहीत नाही मला, मी कळवते. तेव्हा समर बोलतो की या मी लोकेशन पाठवून ठेवतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.